हे बघ, नवरा तुला जीव लावणारा पाहिजे. हे धन दौलत काहीच कामाचं नाही ग. ते आपल्याला प्रेम नाही देत. तर पण मग कशी चालली लग्नानंतरची लाईफ? चांगलं चाललंय. आले होते माहेरी, म्हटलं मैत्रिणीला भेटून जावं. आणि नसते भेटले तर परत तुला राग आला असता. हा मग आता एवढी जीवलग मैत्रीण म्हणल्यावर अन्न भेटत निघून जाणार, मग राग नाही येणार का? आणि असं कधी होईल का मी तुला नाही भेटलं जाईल? हा ना. बरं जाऊ दे, तुझं काय चाललंय? काही नाही, पहिले होतं तसंच चाललंय. अगं ते नाही विचारत मी. मग लग्न कधी करती? आता वय निघून चाललं तुझं. अगं लग्न करेल ना मग, पण मला अजून तसा नवरा भेटलाच नाही. तुला तर माहिती ना माझ्या अपेक्षा. आता हे घरचे कसे मस्त स्थळ बघतात. अगं 15-20 हजार रुपये पगार असतो, त्यात कुठं घर चालतंय का मला सांग बरं? आपण शॉपिंगला गेलो तर सहज 15-20 हजार रुपये असं खर्चून जातो. मुलगा कसा असला पाहिजे, असं मस्त एकटा असला पाहिजे, आणि तो कुठेतरी सिटीमध्ये जॉबला असला पाहिजे, जसं की IT कंपनीमध्ये. आणि तसंच ना शेजारी आसपास कुठेतरी सोसायटीमध्ये मस्तपैकी 3 BHKचा फ्लॅट असला पाहिजे, आणि तिथे आम्ही फक्त दोघंच असलो पाहिजे. आणि आई वडील असले पाहिजे, पण मग ते गावाला असले पाहिजे, आणि गावाला पण जमीन असली पाहिजे. म्हणजे 4-5 एकर तरी असली पाहिजे. म्हणजे कसं कधीतरी आम्ही गावाला आलो ना तर तिथे राहणं वगैरे, म्हणजे फॅमिलीमध्ये राहू शकतो. पण मग असं भेटतच नाही ग. जेव्हा भेटेल ना तेव्हा करीन मस्त लग्न. आणि तुझं बघ ना ग, तुझं किती भारी, मस्त गाडी आहे तुझ्याकडे, बंगला आहे, तुला पाहिजे तसा भेटलाय नवरा. अगं घरापुढे तुझे 4-4 4 व्हीलर उभे राहतात. तू म्हणत ते पर तू म्हणत ते सगळं तुला लगेच राहतं तयार. सगळं पैसा पाणी, एवढी प्रॉपर्टी, किती भारी बरं. तू ना खरंच नशीबच काढलं बघ. तुला काहीच कमी नाही तिथं. तसं जर मला भेटला ना नवरा, आणि हा नवरावरून म्हणत राहिलं, तुझं नवरा पण दिसायला बघ बरं किती सुंदर आहे की नाही? मला पण तसा नवरा पाहिजे, आणि त्याच्या घरी पण सगळ्या प्रॉपर्टी वगैरे सगळं पाहिजे, तेव्हा मी लग्न करेन. तुला माझ्यासारखा नवरा पाहिजे. मग किती भारी, एवढं मस्त, आणि किती सुखात आहे तू. तुला वाटतं मी खूप सुखी आहे ना लग्न करून? माझ्याकडे सगळं काही आहे ग. गाडी बंगला पैसा प्रॉपर्टी, घरात नोकर चाकर सगळं काही आहे. पण माझ्याकडे एक गोष्ट नाही आहे. काय? ते म्हणजे नवऱ्याचं सुख आणि त्यांचं प्रेम. कारण की हे लिस्टमध्ये नव्हतंच ना, की नवरा मला कसा पाहिजे, माझ्यावर प्रेम करणारा पाहिजे, मला वेळ देणारा पाहिजे, मला हवं काय नाही काय विचारणारा पाहिजे. माझ्या लिस्टमध्ये काय होतं? फक्त पैसा प्रॉपर्टी, गाडी बंगला, फिरायला जायचं, इकडं जायचं तिकडं जायचं. मी चुकी केली ग. ह्या अपेक्षांनीच माझा जीव घेतला. जिवंतपणे मेल्यासारखं वाटतं ग. त्याच्यामुळे तुला सांगते, ह्या सगळ्या अपेक्षा आहे ना ते सोड तू. माझ्यासारखं नको तुझं व्हायला. माझ्या नवऱ्याला सकाळी उठल्या उठल्या दारू लागते. घरी पण ते उशिरा येतात, 12 वाजतात 1 वाजतात, कधी कधी ते येत पण नाही. त्यांना बाहेरचा पण नाद आहे, ते मला वेळच देत नाही. मला अजून आठवत नाही का शेवट ते माझ्यासोबत कधी प्रेमाने बोलले. कधी कधी तर माझ्यावर हात पण उचलतात. त्यांच्यासमोर माझी काहीच इज्जत नाही बघ. मी त्यांच्या प्रेमासाठी तरसले. माझ्याकडे पैसा आहे, सगळं काही गोष्टी आहेत. तुला वाटतं ना 4-4 गाड्या माझ्या घरासमोर उभ्या राहतात, पण त्या गाडीत मी बसत पण नाही. नवराच नसतो ना, मग काय कामाचं हे पैसा? तू सगळं काही बघ, पण प्रॉपर्टी पैशाच्या मागं लागू नको बघ. मला असं कधी वाटतं ना, ह्या अपेक्षांनीच माझा जीव घेतला. जिवंतपणे मेल्यासारखं वाटतं मला त्या घरात. आणि तू म्हणते तुला 3 BHK फ्लॅट पाहिजे. माझे पण तेच होतं ना. आज माझ्याकडं मोठा बंगला आहे, 3 मजली बंगला आहे, पण त्याच्यात मी एकटीच राहते. एकटं घर खायला उठतं ग मला. पण तुला सांगते, जॉईंट फॅमिली गरजेचीच आहे. आपल्याकडं बोलायला माणसं राहतात, आपण आपल्या गोष्टी त्यांना सांगू शकतो, मन मोकळं करू शकतो. पण ह्या घरात मन मोकळं करायला सुद्धा मला कोणी नाही आहे. एवढी गरीब आहे मी. त्याच्यामुळं म्हणते, आई वडील तुला जसा बघतायत ना, तू लग्न कर. आता उद्या जो मुलगा तुला बघायला येणार आहे ना, त्याच्या पुढं पण अपेक्षा मान. पण कुठल्या मानशील का? तू मला वेळ देशील का? तू माझ्यावर प्रेम करशील का? आणि मरेपर्यंत माझी साथ देशील का?
या अपेक्षा मान. बरोबर बोलतीस तू. आपण मुलींना याचा कधी विचारच करत नाही. आपण फक्त पैशाचा आणि प्रॉपर्टीचाच विचार करतो. आपण त्याच्यातच फक्त सुख बघतो. पण खरे मला आज कळले की पैसा प्रॉपर्टी न बघताना आपण तो मुलगा बघितला पाहिजे. त्याचे विचार, त्याचं प्रेम, त्याची वेळ. आणि मी ना खरंच अशाच मुलाशी लग्न करेन. त्याच्यात पैसा कमी असला ना तरी चालेल, पण तो जीव लावणारा पाहिजे, प्रेम करणारा पाहिजे आणि वेळ देणारा पण पाहिजे. आता उद्या जो मुलगा येईल ना त्याच्यात हेच बघ. आणि तुझे अपेक्षा सांगत बसू नको आता त्याला. खरे. चल निघते मी, वेळ झाला मला. ठीक आहे, ये. काळजी घे. हो.